मित्रहो नमस्कार. आपल्या देशातले लाखो युवक जे बेकारीच्या चक्रव्यूहामध्ये भरडले जात आहेत, जे महागडे शिक्षण म्हणून मेनस्ट्रीममधून बाहेर पडत आहेत, महागाईच्या दुष्टचक्रात सुद्धा जे रडत आहेत, अशा सर्वांचं वर्णन आपल्या सर्वोच्च न्यायालयाने परजीवी किंवा झुरळ अशा शब्दात केलेलं होतं. ही सगळी झुरळं कशी तरी तग धरून राहिलेली, जिथे अन्नाचा वास येतो आहे, नोकरीची संधीचा वास येतो आहे, तिथे चिकटलेली ती सगळी बाहेर आली आणि त्याने आपल्या नावाची, झुरळांच्या नावाची पहिली पॉलिटिकल पार्टी या जगाच्या पाठीवर स्थापन केली. आणि या पार्टीने 20 जुलैला म्हणजे काल आपल्या देशाच्या सर्वोच्च सार्वभौम महत्त्वाच्या असलेल्या संसदेच्या भिंतींना धडका देण्याचा प्रयत्न केला. असं काहीतरी होईल हे कोणाला वाटलंच नव्हतं. पण देशभरातून झुरळे हे नामाभिमान घेऊन मिरवत आलेली, आत्मसन्मानाने आलेली, जिद्द आणि निर्धान घेऊन आलेली पोरं जंतर मंतरवर जमा झाले आणि त्याने पोलिसांच्या लाट्या खात, डोळ्यात अश्रुधूर घेऊन त्याने काल संसदेपर्यंत मार्च केला. आपल्या देशाच्या राजकीय आणि संसदीय इतिहासामध्ये लिहिलं गेलेलं एक क्रांतिकारी पान म्हणजे जाग्या झालेल्या झुरळ्यांनी काढलेला मोर्चा. हा मोर्चा जेव्हा निघत होता, मुलं जेव्हा लाट्या खात होते, देशभरातून आलेल्या सुरक्षा व्यवस्थेचं कवचकुंडल भेदून पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते, त्याच वेळेला संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं. आणि या अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी एक छोटेखानी भाषण केलं. ते जेव्हा आपल्या भाषणात सांगत होते की आपल्या भारतातील युवक हा इतका समृद्ध, इतका पराक्रमी, इतका विद्वान झालेला आहे की त्याने अंतराळात पाऊल ठेवलेलं आहे, मी त्याचं कौतुक करतो. आपल्या देशातला युवक खूप भारी आहे. हे जेव्हा ते बोलत होते तेव्हा आपल्याच देशातले हजारो युवक पोलिसांच्या लाट्या खात संसदेच्या बाहेर होते. मोदी कोणत्या युवकाचं वर्णन करत होते? मोदी कोणत्या युवकाला सभागृहात घेऊन येत होते आणि बाहेर कोणता युवक होता? त्याने अजून एक वाक्य सांगितलं. पंतप्रधानांना अशी सुंदर वाक्य कोणीतरी लिहून देतात, स्क्रिप्ट तयार करून देतात. मोदींना पण स्क्रिप्ट लिहून देणारे हजारो लाखो लोक आहेत. एक सुंदर वाक्य त्यांच्या स्क्रिप्टमध्ये आलं. जिथे सत्य असतं, जिथे तथ्य असतं, खरं असतं, तिथे कधी वादळ येऊ शकत नाही. हे जेव्हा ते वाक्य बोलले तेव्हा बाहेर जे सत्य तयार झालेलं होतं युवकांच्या रूपाने, त्यांच्या मागण्यांच्या रूपाने, हे सत्यसुद्धा वादळात रूपांतर झालेलं होतं आणि ते मोदींचं विधान खोटं ठरवत होतं. देशाच्या इतिहासामध्ये कधीही न तयार झालेलं वादळ संसदेच्या बाहेर होतं आणि मोदी सांगत होते वादळ तयार होत नाही. हे मोदी असं का सांगत होते? कारण ते राजकीयदृष्ट्या सार्वभौम असल्यासारखे आहेत. ते पॉवरफुल आहेत, ते विश्वगुरू आहेत आणि सगळे विरोधी पक्ष फोडून, तोडून, मोडून ते BJP समृद्ध करत आहेत आणि जगातला BJP एक बलवान पक्ष आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना वाटलं नाही की बाहेरचा जो युवक आहे, पावसापाण्यात, ऊन वाऱ्यात वादळ होऊन आलेलं आहे आणि हे वादळ संसदेच्या भोवती गिरट्या घालत आहे, त्या वादळाशी बोलावं. सत्तेवर आल्यानंतर 1000 वेळा मन की बात करणारे मोदी
युवकांशी बात करण्याचं त्याने टाळलं. त्याचं कारण सरकारमध्ये असलेली मस्ती. हे कोण झुरळं? आपण इतके महाबलवान, आपण त्या झुरळांशी चर्चा का करायची? उद्या दुसरी झुरळे येतील, तिसरी झुरळे येतील, आपण त्यांना शरण का जायचं? म्हणून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अनेक युवक जो रक्तबंबाळ झाले, तुरुंगात गेले, पोलिसांनी त्यांना जनावराप्रमाणे ठोकलं, त्यांच्या नेत्यांना ठोकलं, त्यांच्यासाठी उपोषण करणाऱ्या सोनमना कफनासाठी असलेल्या कपड्यासारखं वाटावं अशा एका पांढऱ्या चादरीत गुंडाळून सफदरगंज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जबरदस्तीनं डांबून ठेवलं. तरी सरकारचा एकही प्रतिनिधी तुम्ही का आंदोलन करताय हे विचारायला आला नव्हता. हे युवक हेच उद्या देशाचे आधारस्तंभ आहेत. हे युवक म्हणजेच उद्याचं राष्ट्र आहे. त्या राष्ट्राची मागणी काय होती? त्या राष्ट्राची साधी सरळ मागणी होती की आम्ही ज्या शिक्षण व्यवस्थेतून जात आहोत, आम्ही ज्या परीक्षा पद्धतीने जात आहोत, ते परीक्षा पद्धती विश्वासार्ह करा, परिणामकारक करा. कारण या परीक्षा पद्धतीमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्यामुळं लाखो लोकांना त्याचा फटका बसलेला आहे, विद्यार्थ्यांना. आणि विशेष म्हणजे दुःखद गोष्ट म्हणजे 21 युवकांनी या गोष्टीच्या निषेधार्थ आपलं आयुष्य संपवलेलं आहे, त्याने आत्महत्या केलेली आहे. प्रश्न काय आहे? व्यवस्थेची प्रश्नपत्रिका लीक झाल्यामुळं, ती खरेदी करणारे दलाल असल्यामुळं, सरकारचं तिकडे लक्ष नसल्यामुळं आपल्या डोळ्यात विकासाची स्वप्न घेऊन चालणारे अनेक युवक या परीक्षेपासून दूर झाले. पुढच्या परीक्षेत काय होईल? असंच होईल का? आपल्या भविष्याचं काय होईल? रात्रभर आपण अभ्यास केलेला होता, ह्या सगळ्या कल्पना घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. मला वाटतं जगाच्या इतिहासात असं कधी घडलं नसेल. प्रश्नपत्रिका फुटली आणि 20 पोरांनी आत्महत्या केली. मग साला हा कोणता मोदी आहे? हा कोणता शाह आहे? हा कोणता नेता आहे? आणि हे घडवत असलेला देश कोणता आहे? आणि ही लोकशाही कोणती आहे? असे प्रश्न झुरळांच्याही मनात पडलेले असतील. त्यांची मागणी होती, या प्रश्नपत्रिका फोडण्यास जो जबाबदार आहे तो शिक्षण मंत्री असेल आणि नैतिकता स्वीकारून त्याने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. एक कलमी मागणी. पण तो मंत्री राजीनामा देत नव्हता, तो मंत्री बोलत नव्हता, तो कसलं हे निवेदन काढत नव्हता. आणि ह्या व्हिडिओचं शूटिंग चालू असेपर्यंत तरी तो अजून बोललेला नाही, विद्यार्थ्यांना भेटलेला नाही. हा कसला माज आहे? ज्यांच्या मतांवर तुम्ही निवडून येता त्यांच्याशीच तुम्ही बोलणार नाही. ज्यांच्या मतांवर तुम्ही निवडून येता ते आपली मागणी मांडण्यासाठी येत आहेत संसदेकडे, त्यांना तुम्ही लाठ्या काठ्या मारून ठोकता. कोणती डेमोक्रेसी आहे? कोणतं स्वातंत्र्य आहे? कोणतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे? आणि यातून पुढचा देश कसा उभा राहणार आहे याची चिन्ह आपल्याला दिसत आहेत. आपण अधूनमधून म्हणतो की या देशात लोकशाही राहिलेली नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिलेलं नाही, संविधानाचा संकोच होतो आहे आणि सरकार त्याच्यावर टीका करायचं. असं बोलणारे देशद्रोही आहेत, असं बोलणारे राष्ट्रद्रोही आहेत. मान्य करूया ते राष्ट्रद्रोही आहेत. मग तुमचं वर्तन कसं होतं? तुमच्याकडे एक राष्ट्रच येत होतं आणि साधी मागणी आहे की जो ह्याला जबाबदार आहे त्याला बदला. तुम्ही त्यांचं ऐकत होता? कुठून आलेत पोरं हे? खेड्यापाड्यातून, वाड्यापाड्यावरून एक स्वप्न घेऊन आलेले आहेत की आम्ही ज्या व्यवस्थेमध्ये जगतो आहोत ती व्यवस्था पारदर्शी पाहिजे, एवढं स्वप्न आहे.
पण शिक्षणाच्या स्वप्नाचं सरकारला काही देणं घेणं नाही, कारण गेल्या 10 वर्षात सरकारी शिक्षण खाजगीकरणाच्या जबड्यामध्ये इमाने इतबारे नेऊन ठेवण्याचं काम सरकारच करते. सरकारी शाळा बंद पडतात तेव्हा सरकारला लाज नाही वाटत. डोनेशनचे रेट वाढलेले आहेत, लाज नाही वाटत. हे कोणतं शिक्षण आहे? आणि जे शिक्षण आहे ते युवकांना पुढे नेणारं नाही आहे. ते युवकांना, समाजाला, राष्ट्राला भूतकाळातल्या गुहेत नेणार आहे. कारण या शिक्षणामध्ये संविधानाऐवजी मनू येऊन बसलेला आहे. या शिक्षणामध्ये विज्ञानाऐवजी यज्ञ येऊन बसलेला आहे. अख्ख्या शिक्षणाचं धर्माच्या नावाखाली तुम्ही भगवेकरण केलं. विचारायचं नाही कुणी. आणि हे तुम्ही कोणाला विचारून करता? विद्यार्थ्यांना विश्वासात घेतलं होतं, पालकांना घेतलं होतं, शिक्षकांना घेतलं होतं. आपण मनू आणूया का अभ्यासक्रमामध्ये? विचारलं होतं समाजाला? तुम्ही विचारणार नव्हता, कारण सत्तेमुळं तुमच्याकडे अहंकार आला होता. आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही पाहिजे ते करू शकतो, या अहंकारात तुम्ही आहात. पण लक्षात घ्यायला पाहिजे, अहंकार ही एक परमनंट अवस्था नसते. माणूस ज्या गोष्टीवर जगत असतो त्याच गोष्टीत त्याचा पराभव असतो. त्याचा अहंकारच त्याला एक दिवस पराभवाकडे नेतो. अहंकार हा लोखंडाला चढणारा एक गंज आहे. तो मी म्हणणाऱ्याला खाऊन टाकतो. तुम्ही कोण लावून गेले? हा गंज का चढलेला आहे? आणि गंजालाच आपण लोखंड का म्हणायला लागलो हे विचारण्यासाठी हे तरुण गेले होते. तुम्ही काय सांगायला लागला की हे तरुण मॅनेज केलेले आहेत. केले असतील मॅनेज, पण मागणी काय आहे त्यांची? सरकार खेचण्याची मागणी आहे का? पंतप्रधानाच्या राजीनाम्याची मागणी आहे का? सरकारवर अविश्वास ठरावाना ही मागणी आहे का? अरे साधी सरळ सोपी 1 पॉईंट अजेंडा, मंत्र्याचा राजीनामा. मला विचाराल तर झुरळांची ही मागणीसुद्धा चुकीचीच आहे. तुम्ही सरकारमधल्या एका घटकाचा राजीनामा घेऊन कोणता बदल घडवणार आहात? कळतं का झुरळांनो, आंदोलकांनो? सरकारमधला एक मंत्री गळून पडला तर व्यवस्था बदलणार आहे का? त्याच्याच वृत्तीचा दुसरा मंत्री येईल, तिसरा त्याच्याच वृत्तीचा येईल. कारण हे सरकार कोणत्या दिशेनं चाललेलं आहे, काय घेऊन चाललेलं आहे हे एव्हाना आपल्याला कळलेलं आहे. त्यामुळे हे मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी का करतायत? काय होणार आहे मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर? काही होणार नाही आहे. खो खोचा खेळ आहे. एक उठेल दुसरा बसेल. आपल्याला खो खोचा खेळ खेळायचा नाही आहे. ही सगळी पापं तयार होतात, ह्या सगळ्या अनैतिक गोष्टी तयार होतात. त्या ज्या व्यवस्थेत तयार होतात ती व्यवस्था बदला अशी झुरळांची मागणी पाहिजे. सरकारचाच राजीनामा मागा ना, मंत्र्याचा का मागता? मंत्री सरकारमधला घटक आहे, मंत्री व्यवस्थेतला घटक आहे. एक घटक गेल्यामुळं त्या व्यवस्थेवर फार परिणाम होणार नाही आहे. सरकार म्हणजे गोम असते. गोम माहिती आहे का? गोम एक सरपटणारा प्राणी असतो आणि त्याला शेकडो पाय असतात. छोटे 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 लालसर रंगाची गोम असते. व्यवस्था तशीच असते. शेकडो पाय असतात. एक पाय तुटला ना तर तिथे दुसरा उगवतो. एक पाय तुटला ना तिथे 4 पाय उगवतात. आपल्यासमोर मुद्दा आहे व्यवस्था बदलाचा. अशी व्यवस्था जी आपली स्वप्न कष्टाने पूर्ण करू पाहणाऱ्या, समाजाला एका चांगल्या वळणावर घेऊ जाऊ पाहणाऱ्या, आत्मसन्मान मागू पाहणाऱ्या युवकांची ही मागणी आहे. तेच स्वप्न आहे. हे स्वप्न ज्या देशात पूर्ण होत नाही त्या देशातल्या युवकाला मग सर्वोच्च न्यायालय झुरळ म्हणतात. किती विटंबना आहे.
अरे झुरळ म्हणू नका भाऊ, झुरळ कुणी तयार केली तिकडे जा. झुरळाचा कारखाना कुठे चालू झाला तिकडे जा. न्यायालयाने ती चौकशी केली नाही आणि देशातल्या युवकांचा आत्मसन्मान दुखावला. आपल्याला झुरळ म्हणतात. ठीक आहे, झुरळ एक झुरळ काही करू शकत नाही, पण लाख झुरळं आल्यानंतर तिची एक शक्ती तयार होते. ती त्यांनी दिल्लीत जंतर मंतरवर दाखवली. मला माहिती आहे ही जी लढाई आहे हिचं उद्या काय होणार आहे हे आज मी सांगू शकत नाही, पण ही लढाई मोडणं सरकारला सहज शक्य आहे. गेल्या 10-12 वर्षामध्ये अशा अनेक लढाया सरकारने मोडून काढलेल्या आहेत. दिल्लीत जंतर मंतरकडे निघालेलं, लाल किल्ल्याकडे निघालेलं शेतकऱ्यांचं वादळ काही वर्षापूर्वी याच व्यवस्थेने मोडलेलं आहे. कारण ही आंदोलनं मोडल्याशिवाय यांना एकाधिकारशाह होता येत नाही. एकीकडे म्हणायचं लोकशाही आहे, टिमके वाजवायची, निवडणुका घेतो, लोकशाही पद्धतीनं कारभार करतो. अरे मग ही आंदोलनं जर लोकशाही पद्धतीनंच निघाली असतील, सनदशीर मार्गानेच निघाले असतील, तर त्या आंदोलकांना बोलण्याऐवजी लोकशाहीचा गळा दाबेल असं वर्तन आपण का करतो? मला वाटतं मोदी खूप शहाणे आहेत, म्हणून तर ते इतकी वर्षे राहिले ना. BJP खूप शहाणा आहे, म्हणून तर तो 2वरून इथेपर्यंत पोचलेला आहे. कोण शहाणा, कोण मूर्ख हा आजच्या चर्चेचा विषय नाही. सरकारने, मस्तवाल बनू पाहणाऱ्या सरकारने एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवावी, आज झुरळे येत आहेत, उद्या कदाचित ह्यांच्यापेक्षा बलवान जीव येतील. त्यावेळेला आपण संसदेमध्ये डायलॉग घेणारी वाक्ये फेकून चालणार नाही. तर हा आवाज कुठून येतो आहे त्याला विश्वासात घ्या, त्याच्याशी बोला, कारण तोच तुमच्या सत्तेचा आधार आहे. कुणीही शहाणा माणूस आपण बसायची खुर्ची फेकून देत नाही. ही खुर्ची लोकांच्या मतातून तयार झालेली आहे. जेव्हा लोकच खुर्ची हिसकावून घेतील तेव्हा तुम्ही कुठे असाल? मला वाटतं या 2-3 वर्षामध्ये झुरळांच्यासारखं अजून काय काय घडू पाहतं आहे. कारण कोणताही लोकशाहीवादी नागरिक आपली मुस्कटदाबी, आपली गळाचेपी फार काळ सहन करू शकत नाही. क्षीण का असेना तो आवाज काढत असतो आणि हेच तर लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. धन्यवाद.